नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 7 एप्रिल. मित्रांनो, काल दिलेल्या अंदाजाप्रमाणे सध्या गुजरात व राजस्थानमध्ये पाऊस पडत आहे. तसेच आज राज्यात खानदेश तसेच विदर्भातील व मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात तसेच मुंबई व उपनगरात, कोकणात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. त्यापैकी खानदेश तसेच नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 8 एप्रिल रोजी राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. त्यापैकी नंदुरबार, नाशिक, डहाणू, पालघर, पुणे या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच मुंबई व उपनगरात जर काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच परवा दिनांक 9 एप्रिल रोजी खानदेश, विदर्भात, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र तसेच संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड या दिलेल्या विभागात किंवा दिलेल्या जिल्ह्यात हवामान जास्त ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. या दिलेल्या विभागात किंवा जिल्ह्यात काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. त्यापैकी खानदेश, नाशिक, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर तसेच कोकणात वाऱ्याचा वेग जास्त राहील. अंदाजे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच उद्या राज्यात जोरात वारे वाहतील. बऱ्याच ठिकाणी ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. महत्त्वाचे, मी पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितल्याप्रमाणे राज्यात भाग बदलत एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या व 4थ्या आठवड्यात काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 10 एप्रिलपासून दक्षिण महाराष्ट्रापासून राज्यात भाग बदलत तापमानात वाढ होईल. साधारण तापमान 40 ते 44 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.